नमस्कार मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, इथे तुम्ही बघू शकता 9 सप्टेंबर पासून बेसिक आणि ॲडव्हान्स आपले क्लास हे चालू झालेले आहेत ऑनलाईन. तर बऱ्याच ताईंचे आता भरपूर सारे मेसेज येत आहेत, ज्या ताईंकडे व्हिडिओ आपला पोहोचला नव्हता किंवा आता पोहोचतोय, तर त्या ताई मला विचारतात की ताई क्लास मला पण लावायचा आहे, परंतु तुमचे साधारणतः क्लास 10-12 दिवस झालेले आहेत, तर मग आम्हाला क्लास कसा करायचा? तर ज्या ताईंना टायमिंग ऍडजस्ट होत नाही किंवा ज्यांना पण रेकॉर्डिंग स्वरूपात करायचे असेल, तर ते ऍडमिशन आपल्याकडे चालू आहेत. तर तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपात क्लास माझ्याकडनं परचेस करू शकता आणि तिथे सुद्धा तुम्हाला काही प्रश्न आले तर ते मी सांगत असते. तर इथे तुम्ही बघू शकता, हा जो ब्लाऊज मी इथे वेअर केलेला आहे, तो कसा दिसतो तुम्हाला ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगायचं आहे. कारण हा ब्लाऊज आपण ॲडव्हान्स क्लासमध्ये आता जी लेटेस्ट आपली ॲडव्हान्स क्लासची बॅच चालू आहे, त्याच्यामध्ये आपण हा शिकवलेला ब्लाऊज आहे. कटिंग आणि टीचिंग अगदी परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये इथे आपण हा ब्लाऊज शिकवलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज, याचा लुक तुम्ही सांगू शकता मला कमेंट्स करून. आणि असे ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट शिवायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती हाय करायचं आणि तुम्हाला सुद्धा असे परफेक्ट ब्लाऊज शिवण्यासाठी क्लास हा अटेंड करायचा आहे. तर तुम्ही बॅक साईडचा लुक सुद्धा याचा बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता बॅक साईडचा लुक सुद्धा खूप सुंदर आपल्या गळ्याचा दिसतोय. कुठेही आर्मोल मध्ये खेचल्यासारखं होत नाही किंवा कुठे आर्मोल मध्ये स्लीवलेस आपण शिवलेला आहे, तर आर्मोल मध्ये जो बॉडीचा शेप आहे इथे आपला तो कुठेही दिसत नाही. ओके, अगदी कम्फर्टेबल इथे स्लीवलेस ब्लाऊज हा दिसतोय आणि बॅक साईडचा लुक सुद्धा खूप सुंदर, कुठे घडी जास्त झालेली नाही किंवा लूज पडलेला नाही. ब्लाऊज गळा सुद्धा अगदी परफेक्ट इथे बसलेला आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला ब्लाऊज शिवायचे असतील तर ते आपल्याकडे शिकायला मिळणार आहेत. तुम्हाला इथे योग्य पद्धतीचे फॉर्म्युले, त्याच्यानंतर योग्य मेथड, तुम्हाला हेवी साईज मध्ये, कमी साईज मध्ये पफचं क्रिएशन कसं करायचं किंवा पफ हा कसा क्रिएट करायचा हे तुम्हाला डिटेलमध्ये योग्य मेथडने तुम्हाला इथे शिकवलं जातं. तुम्हाला सर्व चार्ट ड्राफ्टिंग पासून तुम्हाला सर्व छोटे छोटे जे पॉइंट्स, टिप्स, ट्रिक्स, योग्य मेथड, आर्मोलचा फॉर्म्युला हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या क्लासेसमध्ये शिकवले जातात. आणि तुमच्या काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अडलेले जसं की एखादा पॉइंट समजला नाही, ते तुम्ही मला लाईव्ह क्लासमध्ये विचारू शकता आणि तुमचे जे प्रश्न पडलेले असतात त्याचे ते प्रश्नाचे उत्तर सुद्धा मी देत असते आणि तुमचे प्रश्न हे सॉल्व्ह करत असते. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्याकडे बिंदास्त विचार करता क्लास करू शकता. तर तुम्हाला हा फायनल लुक कसा दिसतोय बघा. साडी ही आपली ब्लाऊज वरती खूप डिपेंड असते. जर ब्लाऊज तुमचा परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये शिवलेला असेल तर साडीला ऑटोमॅटिक लुक येतो. भले तुमची साडी ती 300 रुपयाची किंवा 200 रुपयाची असेल तरी ब्लाऊज वरती खूप डिपेंड असते साडी. ओके, त्याच्यामुळे परफेक्ट जर ब्लाऊज तुमचा खराब असेल आणि चांगला शिवलेला नसेल तर तुमच्या साडीला सुद्धा लुक येणार नाही आणि पूर्ण आपला लुक हा खराब होतो. तर तुम्हाला असा लुक खराब करायचा नसेल आणि परफेक्ट तुमचे स्वतःचे पैसे सुद्धा वाचवायचे असतील, आता ब्लाऊजची शिलाई सुद्धा खूप वाढलेली आहे, तर तुम्ही अशी शिलाई पण वाचू शकता आणि तुमचे स्वतःचे वेगवेगळे फॅन्सी ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. स्लीव्ह